नमस्कार मंडळी, मी तन्वीज रसोईमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण सुपर स्पॉन्जी सुपर सॉफ्ट असा अयंगर बेकरी स्टाईल रवा केक बघणार आहोत। तर केक बघा किती मऊ लुसलुशीत आणि एकदम स्पॉन्जी झालेला आहे। तसेच त्याचे टेक्स्चर सुद्धा रवाळ आलेले आहे। तर हा केक बनवताना आपण बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरणार नाही आहोत। तसेच ओव्हनचा सुद्धा आपण येथे वापर नाही केलेला आहे। अंड सुद्धा वापरलेले नाही आहे। मैद्याचा वापर सुद्धा केलेला नाही आहे। तरी सुद्धा आपला केक सुपर सॉफ्ट आणि सुपर स्पॉन्जी असा झालेला आहे आणि त्याचा रवा टेक्स्चर खूप छान आलेला आहे। घरच्या घरी अगदी टोपामध्ये बनवलेला हा रवा केक आहे। त्यामुळे कुणीही आरामात आणि सहजही हा रवा केक घरी बनवू शकेल। वाव, आपल्या केकचं टेक्स्चर सुद्धा खूपच छान दिसते। त्यामुळे वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया। तर मी येथे रवा केक बनवण्यासाठी 1.25 कप रवा घेतलेला आहे। रवा हा बारीकच आहे। तसेच साखरेची पिठी साखर केलेली आहे आणि ती 1 कपापेक्षा थोडी कमी होती। तसेच अर्धा कप दही घेतलेले आहे, अर्धा कप दूध घेतलेले आहे, मीठ घेतलेले आहे चवीनुसार थोडेसेच। तसेच व्हॅनिला इसेन्स वापरणार आहोत आपण येथे आणि इनो वापरणार आहोत। तर हे सर्व साहित्य आपण रवा केक बनवण्यासाठी येथे वापरणार आहोत। त्यासाठी मी सगळ्यात पहिले एक मिक्सरचं भांडं घेतलेले आहे। त्यामध्ये आपला 1.25 कप रवा घालून घेऊया। 1 कप घालून घेतलेला आहे। तसंच पाव कप सुद्धा घालून घेऊया आणि जी बारीक केलेली पिठी साखर आहे ना ती सुद्धा यामध्ये घालून घेऊया। म्हणजे संपूर्ण आपला रवा आणि पिठी साखर हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित एकजीव होऊन जाईल। त्यामुळे हे आपण मिक्सरला लावून घेऊया। तर आता आपण हे मिश्रण रवा आणि पिठी साखरेचे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे ते तुम्ही बघू शकता। आता काय करायचं आहे, एक बाउल घ्यायचं आहे मोठं आणि त्यामध्ये पिठी साखर आणि रवा याचे मिश्रण काढून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी बारीक असं आपलं मिश्रण झालेलं आहे। आता यामध्ये आपण पाव कप तेल घालून घेऊया। तसेच अर्धा कप दही घालून घेऊया, अर्धा कप दूध घालून घेऊया। दूध घालून झाल्यानंतर चवीपुरते थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचाभर व्हॅनिला इसेन्स घालून घेऊया। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे, व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। तर हे मिश्रण व्यवस्थितपणे एकत्रित करून घेऊया आपण। तर हे मिश्रण आपल्याला एकाच दिशेने फिरवत राहायचं आहे। आता जरी हे आपल्याला मिश्रण पातळ दिसत असेल ना तरी पण त्यामध्ये रवा असल्यामुळे ते आपलं मिश्रण व्यवस्थित फुलणार आहे आणि थिक होणार आहे। तर हे मिश्रण आपल्याला झाकून 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचे आहे। तर हे मिश्रण आपण 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया। आपण आता केकसाठीचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये थोडं तेल घालून स्पॅच्युलाने व्यवस्थित सगळीकडे फिरवून घेऊया। म्हणजे आपल्या केकच्या कडा कुठेही चिटकणार नाही आणि व्यवस्थित केक निघला जाईल। जर तुमच्याकडे केकचा टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा हा केक बनवू शकता। आता आपण यामध्ये बटर पेपर घालून घेऊया आणि व्यवस्थित चिटकवून घेऊया। तर येथे आपला बटर पेपर व्यवस्थित चिटकवून झालेला आहे। आता काय करायचं आहे, थोडेसे ड्रायफ्रूट मी येथे कापून घेतलेले ते यामध्ये आपण घालून घेऊया। मी येथे काजू, बदाम आणि पिस्ता कापून घेतलेले। तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता। आता येथे आपले 15 ते 20 मिनिटं बॅटरला झालेली आहेत। आता आपण यामध्ये इनोचं 1 पॅकेट घालून घेऊया। इनोचं पॅकेट घातल्यामुळे आपल्याला बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही। केक आपला अगदी परफेक्ट असा होणार आहे। तर इनो टाकल्यानंतर 1 चमचा पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते आपलं स्प्रेड व्यवस्थित होईल आणि त्याची रिॲक्शन व्हायला स्टार्ट होईल। इनो हे आपल्याला सगळं झाल्यानंतरच मिक्स करायचं आहे, अगोदरच घालून घ्यायचं नाही आहे। आता हे सर्व मिश्रण आपण पुन्हा एकत्रित एकजीव करून घेऊया, म्हणजे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकत्रित होऊन जाईल। सुरुवातीला आपलं हे मिश्रण म्हणजेच बॅटर एकदम पातळ दिसत होतं, पण आता रवा फुगल्यामुळे आता हे व्यवस्थितपणे मिश्रण झालेलं आहे। आता काय करायचं आहे, पुन्हा व्यवस्थित घाटून घेऊन आपल्याला त्या टीनमध्ये हे सर्व बॅटर घालून घ्यायचं आहे। इथे आपलं सर्व बॅटर केक टीनमध्ये घालून झालेलं आहे। आता 1 ते 2 वेळा आपण टीन टॅप करून घेऊया, म्हणजे त्यातली काय एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि थोडेसे वरून ड्रायफ्रूट घालून घेऊया। एका बाजूला मी गॅसवर 10 मिनिटं अगोदर टोप गरम करत ठेवलेला आणि त्यामध्ये आपला जो केक ठेवलेला केक टीन आहे ठेवून घेतलेला आहे। तर आपल्याला 40 ते 45 मिनिटं हा केक झाकून ठेवायचा आहे, त्याला कुठेही हवा बाहेर जाता कामा नये।
तर येथे आपली 40 ते 45 मिनटं झालेली आहे. तर आता आपण चेक करून घेऊया की आपला केक व्यवस्थित झालेला आहे की नाही. तर हो, आपला केक व्यवस्थित झालेला आहे. तर तो मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल. तर तुम्ही बघू शकता येथे आपण टूथपिक घातलेली आहे. काही न चिटकता ती स्टिक बाहेर आलेली आहे म्हणजे आपला केक हा प्रॉपर शिजलेला आहे. तसेच केक झाल्या लगेचच काढायचा नाही कारण की तो गरम असतो. तो पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतरच त्याच्या बाजूचा कडा याप्रमाणे म्हणजे सुरी घेऊन अशा प्रकारे लूज करून घ्यायचे आहेत. कडा लूज केल्यानंतर एक डिश घेऊन त्या केक टीनवर उपडी घालून आपला केक व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे. त्याला हळूहळू टॅप करायचं आहे वरून आणि अलगदपणे आपल्याला हा टीन काढून घ्यायचा आहे. सर्व बाजूने अलगदपणे टॅप करायचं आहे आणि बघा आपला टीन व्यवस्थित अलगदपणे निघालेला आहे. आता आपण त्यावरचा बटर पेपर काढून घेऊया. वाव, खरंच खूप छान झालेला आहे आपला रवा केक. रवा केकवर थोडे ड्रायफ्रूट टाकून आपण त्याला डेकोरेट करून घेऊया. तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही सगळ्यात पहिले बघू शकाल. तसेच तुम्हाला माझी आजची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. आपण केक कट करून घेऊया. आपला केक कसा झाला आहे तर तुम्ही येथे बघू शकता. आपला केक एकदम सुपर स्पॉन्जी आणि सुपर सॉफ्ट इथे झालेला आहे. कापल्यानंतर त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान दिसत आहे आणि तोडल्यानंतर मस्तपैकी रवाळ असं त्याचं टेक्स्चरसुद्धा दिसत आहे. तर पुन्हा अशीच नवीन एक रेसिपी घेऊन या. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.